एसटी रस्त्यावर वेगाने धावत होती। सगळं अगदी नेहमीप्रमाणे चाललं होतं। कोणी मोबाईलवर गप्पा मारत होतं, कोणी डुलक्या घेत होतं, तर काही लोक खिडकीच्या बाहेरचं दृश्य बघत होते। पण काही क्षणातच सगळं बदललं। अचानक त्या एसटीतून एका तरुणीचा जोरदार आवाज घुमला। जोरजोरात ओरडू लागली। बसभर शांतता पसरलेली। क्षणभर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं। कुणी विचारलं काय झालं, तर कुणी आपल्या बॅगेत डोकावू लागलं। त्या तरुणीचं नाव होतं पूजा कदम। ती बुलढाण्यातून खान्देशच्या दिशेने निघाली होती। पण प्रवासात घडलेला हा प्रसंग तिचं आयुष्यच बदलून गेला। ती बसमध्ये निवांत बसली होती आणि अचानक तिच्या हातातला मोबाईल गायब झाला। ती ताबडतोब ओरडू लागली, माझा मोबाईल कुणीतरी चोरलाय। वाहक राजेश लोखंडे आणि चालक संदीप पाटील यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला। राजेशने लगेच त्या मोबाईलवर फोन लावला आणि काही क्षणांनी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फोन रिसीव्ह झाला। बसमध्ये एक क्षणात कुजबूज सुरू झाली। कोणी उचलला फोन? मोबाईल कुठे आहे? प्रत्येक प्रवासी आता संशयाच्या नजरेने एकमेकांकडे पाहू लागला। पूजा मात्र थांबायला तयार नव्हती। ती ठाम म्हणाली, माझा मोबाईल या बसमधल्याच कुणाच्या तरीकडे आहे। चालक संदीपने ठरवलं, हे आता थेट पोलीस ठाण्यातच सांगूया। आणि मग भर रस्त्यात असलेली ती एसटी थेट वळली जय भवानी पोलीस ठाण्याकडे। सगळे प्रवासी अवाक झाले। कुणी रडायला लागलं, कुणी फोन करून घरच्यांना सांगू लागलं, आपण पोलीस ठाण्यात आलो आहोत। पोलिसांना प्रकरण समजताच डीबी पथक धावलं। सुबोध देशमुख आणि रेणुका माने या दोन अधिकाऱ्यांनी बसमधील सगळ्यांना खाली उतरवलं। बॅगा, खिसे, आसने एक एक करून तपासणी सुरू झाली। तो क्षण ज्याला आपण म्हणतो भय, सस्पेन्स आणि शंका यांचं मिश्रण। पोलिसांनी तब्बल 30 मिनिट सगळ्यांची जाळासळती घेतली, पण मोबाईल कुठेच सापडला नाही। पूजा गोंधळलेली, पोलीस चिंतेत आणि 50 प्रवासी वैतागलेले। शेवटी नोंदी घेतल्या गेल्या। बस पुन्हा सोडण्यात आली, पण त्याआधी 45 मिनिटांचा खोळंबा, ताणतणाव आणि अस्वस्थता सगळ्यांवर कोसळली होती। बस पुन्हा मार्गावर निघाली, पण सगळ्यांच्या मनात एकच विचार, तो मोबाईल गेला तरी कुठे? कुणालाही उत्तर मिळालं नाही। कदाचित पडला असेल, कदाचित कुणीतरी घेतला असेल, किंवा काहीतरी असंच होतंय जे समजणं शक्यच नव्हतं। ती एक साधी घटना होती, पण त्या प्रत्येक क्षणात होता भय आणि गूढतेचा थरार। एसटीत अचानक ओरडणारी एक तरुणी, एक अनोळखी फोन रिसीव्ह होणं आणि पोलिसांच्या समोर सगळं हवं हवंसं शांत होणं, हे सगळं काहीतरी सांगत होतं।